हाय हॅलो नमस्कार, मी मेघा स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये। सर्वांना सगळ्यात आधी श्री स्वामी समर्थ। आणि काल नागपंचमी होती आणि कालचा हा व्हिडिओ आहे, तर नागपंचमीच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा। तर बघा, इथे सकाळी मस्त दरवाजामध्ये रांगोळी वगैरे घालून घेतली होती, दिवा लावलेला। आणि रांगोळी काय तशी मला जास्त जमत नाही, पण जेवढी जमते ती चांगल्या प्रकारे घालण्याचा प्रयत्न करते। देवपूजा आवरून घेतली। त्यानंतर इथं नागपंचमी आहे म्हटल्यावरती छान अशी तिची पूजा मांडून घेतली। तांदळानेच मी थोडंसं नागाची प्रतिमा देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याला पोत पण घातले। आणि नागपंचमी म्हणजे नागाला आपण आपला भाऊ मानतो, त्यामुळे मी राखीसुद्धा ठेवलेली आहे तिथं। त्यानंतर बघा, मला खरं तर नागाचं मस्त असं चित्र काढायचं होतं, पण मला काही ते जमलंच नाही। 5 ते 6 पानं मी खराब केली आणि त्यानंतर मग वेळ खूप झाला होता म्हणून बाहेर काही गेले नव्हते की प्रिंट वगैरे आणायला। मग म्हटलं चला तांदळानेच आपण छान अशी एक छोटीशी प्रतिमा बनवू आणि त्याचं पूजा करूया, म्हणून मी मस्त अशी पूजा करून घेतली। पहिला तर मी बऱ्यापैकी छान चित्र काढायचे, पण आता काही वर्ष झाले, म्हणजे 10 ते 15 वर्ष झाले असतील, त्या गोष्टीकडे कधी बघितलंच नाही आणि वळालेच नाही। त्यामुळं ना सध्या सगळं डोक्यातनं गेलेलं आहे, इतकं की अक्षरसुद्धा स्वतःचं लक्ष म्हणजे कसं होतं पहिल्याच्या वया बघितल्यावरती असं वाटते पहिला तरी बरे होते, आता तर कुत्र्याची पाय आहेत असे झालेले आहेत अक्षर। म्हणजे आपण आपल्याकडे किती दुर्लक्ष करतो हे मला यातून कळलं आणि त्यामुळे आज मला स्वतःचा खूप राग आला होता। 5-10 मिनटं विचार करत बसले आणि त्यानंतर मग अचानकच साहेब म्हणायला लागले की चल डीमार्टला जाऊन येऊया, थोडं सामान आणायचं होतं। मग दोघंही डीमार्टला गेलो। आल्यानंतर लगेचच सामान फक्त डब्यात भरून ठेवलं, कारण आता पुरणपोळ्या वगैरे करायच्या होत्या, पूजा बाकीची राहिली होती, नैवेद्य करायचा होता आणि ते सगळं डबे वगैरे काढत बसलं की नाही म्हटलं तर 1 ते 2 तास मला आरामात गेले असते, म्हणून सगळं एकाच डब्यात भरून ठेवलं आणि नंतर म्हटलं निवांत बसून ते डबे भरता येतील। त्यानंतर इथं माझी डाळ शिजली होती, डाळीमध्ये गूळ टाकून मी शिजायला ठेवून दिलं आणि पुरणपोळ्या करायचं असं डोक्यात असतानाच म्हटलं चला पुरणपोळ्या नको करायला, आपण मस्त पुरणाचे दिंडे करूया, जे मी याआधी कधीच केले नव्हते आणि आज पहिलाच दिवस होता माझा ते करायचं। व्यवस्थित जमतील की नाही माहिती नव्हतं, पण म्हटलं मीही पुरणपोळ्या आवडीनं तेवढ्या खात नाही आणि आहोसुद्धा खात नाहीत। ते केल्यानंतर फक्त पहिल्यांदाच 2 पोळ्या खातात आणि त्यानंतर ते अजिबात पुरणपोळी खात नाहीत। मग म्हटलं सगळं करून वाया घालवण्यापेक्षा आपण पुरणाचे दिंडे बनवूया। तशी माझी डाळ जरा जास्त झाली होती, पण काही नाही, नंतर गुरुवार आहे, गुरुवारच्या दिवशी पण मी पुन्हा त्याचं पुरणपोळ्या 2 नैवेद्याला पण होतील आणि खायला पण होतील असं बनवण्याचा विचार केला आणि मग पुरणाचे दिंडे बनवायला इथं मी पीठ मळून ठेवलं। आणि अचानक असं काहीतरी ठरलं की मग आपल्याकडे काही गोष्टी नसतात, तसंच माझ्याकडे केळीचं पान नव्हतं आणि माझ्याकडे व्हाईट सुती कपडा पण नव्हता आणि मग आता म्हटलं काय करायचं, म्हटलं जे आहे तसं आहे तसंच करूया, म्हणून इथं छोट्या छोट्या पुऱ्या करून घेतल्या। पहिला एक चपाती लाटली आणि छोटे छोटे आकाराचे असे कापून घेतले। त्यानंतर चाळणीला तेल लावलं आणि ते सगळे मस्त असे मुरडीचे कानोले करून घेतले। मुरड तर मला पहिला जमतच नव्हती, पण बऱ्यापैकी जमवायचा प्रयत्न केला आणि चला म्हटलं पहिली वेळ आहे आपली, चुकलं तर काय झालं। आणि पहिल्यांदाच मी हे सगळं करत होते, म्हणजे मुरड घालत होते कानोल्याला, तर मला ते काही व्यवस्थित जमत नव्हतं, पण प्रयत्न केला आणि यशस्वी झाले आणि मग वाफवायला ठेवून दिले। 15 मिनटामध्ये छान वाफवून घेतले आणि मी नंतर मग लक्षात आलं की खाली थोडंसं जरासं असं म्हणजे पाण्याची वाफ लागून थोडंसं ओलसर झाल्यासारखं झालं आहे। मग मी त्याला 1 चमचा तुपामध्ये तव्यावरती पुन्हा एकदा थोडं असं तेलामध्ये परतून घेतलं, तर छान झाले होते चवीला आणि खरंच खूप भारी वाटलं पहिल्यांदा काहीतरी केलं आहे म्हटल्यानंतर। आणि मी नागपंचमीचा सणसुद्धा पहिल्यांदाच केला, म्हणजे गेल्या वेळी तर मी गावाकडेच होते आणि त्याच्या आदल्या वर्षी तर मी केलंच नव्हतं, त्यामुळे म्हटलं यावेळी करूया आणि मनापासून इच्छा असल्या की सगळ्या गोष्टी व्यवस्थित जुळून येतात। आणि नागाचा फोटो नाही म्हणून माझं मन नाराज नाही, अचानकच डोक्यात आलं आपण तांदळानं बनवू शकतो नागाचं एक प्रतिमा छोटीशी, म्हणून तेही बनवले आणि देवपूजा पण छान झाली। तर इथं चपात्या पण बनवून घेतल्या आणि नंतर माझ्याकडे रात्रीची पनीरची भुर्जी पण भरपूर उरली होती, कारण रात्री जेवले नव्हते आणि मी एकटी खाऊन किती खाणार होते। मग तीच गरम करून घेतली थोडीशी आणि कढी बनवली होती आणि इथं बघा वाफवून घेतले होते, पण थोडंसं बघा खालच्या साईडला चिकटल्यासारखं झालं होतं। मी तेल लावलेलं तरीसुद्धा जरा पाण्यासारखं म्हणजे पाण्याची वाफ लागली होती त्याला, तर थोडा वेळ तसंच ठेवलं असतं तर ते पाणी सुकलं असतं, थंड झाल्यावर चांगले लागले असते। पण मी विचार केला की म्हटलं असंच ठेवण्यापेक्षा थोडंसं तुपामध्ये 1 चमचा तुपामध्ये थोडंसं
परतून घेतलं तर खूप छान वाटेल, म्हणून मी ते केलं आणि खरंच खूप भारी चवीला लागले होते. त्यानंतर मग व्हिडिओ बनवायला जमलाच नाही, कारण मग बाकीचं काही काम होतं आणि असं काहीतरी काम असलं की मग पुढचे व्हिडिओ घ्यायला पण जमत नाही. त्यामुळे म्हटलं राहू दे, जेवढा व्हिडिओ झालेला आहे तेवढाच तुमच्याशी शेअर करावा. तर तुमच्याकडे याला काय म्हणतात ते मला नक्की कमेंट करून सांगा, कारण मी ह्या गोष्टी लहानपणी खाल्ल्या होत्या. मला तर ह्या 10-15 वर्षामध्ये असं गावाकडचं सण समारंभ हे काहीच माहिती नाही, म्हणजे कधी गेलेच नाही. आणि शहरातले सण तुम्हाला माहितीच आहेत, ते फक्त खोलीच्या बाहेर पडले की आपल्याला दिसतात, तेही मोठे मोठे असतील. तर हे छोटे सण तर अजिबातच कळून येत नाहीत. पण आपण आपली परंपरा जपावी म्हणून मी यावर्षी पहिल्यांदा थोडंसं प्रयत्न केलेला आहे. बाकीचे सण तर मी करतेच, पण नागपंचमीचा सण मी पहिल्यांदाच करते आहे असं मला वाटते, कारण मी भरपूर वर्ष झाले केलाच नव्हता. बघा इथं तव्यावरती मी 1 चमचा तुपामध्ये छान असे हे मुरडीचे कानुले म्हणा किंवा दिंडे म्हणा असं परतून घेतलं आणि ह्याच्यामुळे ह्याची चव आहे ना खूप छान वाढली होती. आणि खरंच मला खूप भारी वाटलं की पहिल्यांदा काहीतरी केलं आणि छान झालं. चला असो, जेवढं जमते तेवढं तरी करण्याचा प्रयत्न करावा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि हो, लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका.